जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे चैतन्य आत्मन हे चॅनल आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 185, वार आहे शनिवार व तारीख 4 जुलै 2026। सध्या ग्रंथ वाचनाच्या आपल्या या उपक्रमात आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करेल त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक
दागे दोरे संसारांतील अनेक उद्वे हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. आजपासून आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील साधक लक्षण या 9व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. मागा मुमुक्षुचे लक्षण संकेते केले कथन, आता परिसा सावधान साधक तो कैसा, अवगुणाचा करुणी त्याग जेने धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधक ऐसा, जो संतांसी शरण गेला संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन, दृढते कारणी करी साधन या नाव साधक, धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी या नाव साधक, होता सारा सार विचार ऐके होऊनी तत्पर, संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान आहे, नाना संदेह निवृत्ती व्हावया धरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्य तेसी आणि, देह बुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी या नाव साधक, विसंचुनी दृश्यभान दृढ धरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान या नाव साधक, तोडुनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 3री ओळ 1 या अंकाने मागे मुमुक्षुचे लक्षण या शब्दांनी सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. मागे मुमुक्षुचे लक्षण थोडक्यात सांगितले. आता साधक कसा असतो ते सावधपणे ऐका. अनुतापतप्त होऊन अवगुणांचा त्याग करून त्याने म्हणजे मुमुक्षुने संत संगती धरली म्हणजे मग त्याला साधक म्हणतात. संतांस पूज्यभावाने शरण जाऊन त्यांनी त्यास आश्वासन दिले म्हणजे मग त्यास ग्रंथांतरी साधक असे म्हणतात. संतांनी त्यास आत्मज्ञानाचा उपदेश केला म्हणजे त्याचे संसाराचे बंधन तुटते आणि मग ते आत्मज्ञान दृढ होण्यासाठी तो साधन करू लागतो, तेव्हा त्यास साधक म्हणावे. सगुण कथा श्रवणाची फार आवड धरतो. सत्संगात अद्वैत निरूपणाची गोडी त्यास लागत जाते आणि ऐकलेल्याचे मनन करून त्यांतील अर्थ रहस्य ध्यानी आणतो.
सारासार विचार चालला असता तो आदरपूर्वक ऐकतो आणि पूर्व संशय सर्व नाहीसे करून आत्मज्ञान निश्चयाने पाहू लागतो. परमार्थासंबंधी असलेल्या अनेक शंकांचे निरसन होण्यासाठी संत संगती धरतो. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती व आत्म प्रचिती म्हणजे शास्त्र सिद्धांत, गुरुपदेश व स्वानुभव या तिन्ही प्रचिती एकच आहेत असा अनुभव घेतो. आत्म आत्मानात्म विवेकाने आत्मानात्म विवेकाने देहबुद्धीचे निवारण करतो. देहबुद्धीची भ्रांती संदेह उडवून मी आत्मा अशी धारणा बळकट धरतो, म्हणजे आत्मज्ञान पाहतो. पुन्हा पुन्हा तेच ते ऐकतो व त्याचे निरंतर मनन करतो. दृश्याचे भान नाहीसे करून आत्मभाव बळकट धरतो व सर्वत्र आत्मा आहे या विचाराने समाधान राखतो. आत्मसाधन राखतो. तो साधक द्वैताची वेगळेपणाची उपाधी तोडून टाकून अद्वैत वस्तूच्या परब्रह्माच्या साधनात तो असतो. परब्रह्माशी एकरूप होऊन स्वरूपाकारतेची समाधी लावतो तो साधक. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.